देखील उपस्थित आहेत. या सर्व मान्यवरांचं स्वागत आहे डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये. गोलंदाज सनी येत आहेत. एकदा मिळत्या चेंडूवरती धावसंख्या आहे 2. संत आणि सावध सुरुवात केली. पुन्हा एकदा टॅप केल्या चेंडूला. मिळते एकदा चेंडूवरती धावसंख्या 1 पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती आहेत. फुल टॉस आहे. मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाहीयेत किरण शिंदे. फार मोठी जिम्मेदारी असेल, जबाबदारी असेल या सामन्याची, कारण की 2 फलंदाज खूप लवकर बाद झालेत. सिद्धू आणि वैभव बाद झाले होते. नॉट आउट कॉल केले आहे. वाईट प्लस विकेट चेंडू काउंट असेल. निलेश दादा शेलार यांना विनंती असेल, दादा आपण या व्यासपीठावरती आपला शुभ सन्मान केला जाईल आणि राकेश दादा शिरसाट, महेश दादा पवार आणि विनय दादा पवार या 4 मान्यवरांना विनंती असेल, आपण या व्यासपीठावरती आपला एक विशेष सन्मान केला जाईल डोंबिवली प्रीमियर लीगच्या माध्यमातून. धावसंख्या आहे 6. गोलंदाज मनीष आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावरती आणि क्या बात आहे, सनीने अप्रतिम झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. विनायक बॅक टू द पवेलियन. विशाल येत आहेत नवीन फलंदाज. क्या बात आहे, धावाची संधी. विकेट मिळवली आहे आणि सातत्याने विकेट गमावलेत या मॅच मध्ये अन्ना 11 या संघाने. प्रणय खोबरेकर देखील आनंदित आहेत. ज्याप्रमाणे परफॉर्मन्स सुरू आहे अमया 11 या टीमचा. टीम मॅनेजर आहेत पीके. नो चेंडू घोषित केलेला आहे.
क्या बात आहे, चांगला चेंडू. आणि पुन्हा एकदा येतोय हा वाईट बॉल. धावसंख्या 1 पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती. क्या बात आहे, क्या बात आहे, चांगली गोलंदाजी मनीष करतायत या तिसऱ्या षटकामध्ये. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. येथे हा डॉट बॉल 3 षटकांच्या समाप्तीनंतर. धावसंख्या आहे 8. डाव बनवल्यात पहिल्या 3 षटकांमध्ये अन्ना 11 या टीमने. आणि फलंदाज होतोय बाद. फलंदाज बाद झालाय. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या आहे 10. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे. धाव घेण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि पाहावं लागेल काय घडलं मैदानावरती. फलंदाज होतोय बाद. नॉट आउट आहे का? येस, नॉट आउट आहेत. सेलिब्रेशन असं केलं की असं वाटलं की फलंदाज बाद आहे. आणि विशाल फुलोरे यांची खासियत आहे, आमच्यासोबत पिके आहेत, भरपूर आनंदित आहेत ज्याप्रमाणे परफॉर्मन्स केलाय आतापर्यंत या मॅच मध्ये. कारण की पिकेला माहिती आहे इथून सामना जिंकले टॉप 3 मध्ये आणि कदाचित बाय मिळतील फायनल मध्ये, त्यामुळे त्यांना गदा न्यायचीच आहे. खेळाडूंपेक्षा टीम ओनर आणि टीम मॅनेजर यांची धाकधूक जास्त होत असते मॅच मध्ये. ड्राईव्ह केले क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये, एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 13. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावरती. नेक्स्ट मॅच आहे समता 11 आणि साई 11. दोन्ही संघाची संघनायकांना विनंती आहे टॉस साठी या. समता 11 आणि साई 11. जितू पेडणीकर इन ऍक्शन मध्ये असतील आणि ऋषिकेश इन ऍक्शन मध्ये असतील. आणि हा झेल पकडलाय धनंजय आहेत नवीन गोलंदाज आणि पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे.
शेवटची जोडी मैदानावरती आहे. धनराजने विकेट मिळवली आहे, धनंजय, आणि शेवटची जोडी मैदानावरती आहे. आणि येतोय हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. आणि ऑल आउट झालेला आहे 13 या धावसंख्येवरती. अन्ना 11 हा संघ आणि 14 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. तर टॉस आपण करूया. समता 11 आणि साई 11 डोंबिवली या दोन टीम मध्ये. 14 धावा बनवायचे आहेत. अमय 11 संघ फलंदाज पाठवायचे आहेत. चौदा धावा बनवायचे आहेत 5 षटकांमध्ये. आणि पहिल्या चेंडूवरती येतोय हा चौकार. आणि पुन्हा एकदा येतोय हा चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार. साई 11 डोंबिवली या टीमने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. आणि लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो वाईट बॉल. धावसंख्या आहे 9 धावा धावफलकावरती. क्या बात आहे, चांगला स्ट्रोक खेळले होते. आणि मिनिट 1च धाव. धावसंख्या 10. धाव घेतली नाहीये बघा. 9 धावा धावफलकावरती आहेत. 5 धावांची गरज. आणि फलंदाज झाले बाद. भाविक षटकार लगावून सामना जिंकून देईल का, त्यासाठी तो आलाय बॅटिंग करण्यासाठी. आणि येथे हा डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 9. जिंकण्यासाठी अजून 5 धावांची गरज आहे 4 षटकांमध्ये. धावसंख्या आहे 10. मंजूर शेख होते. 4 धावांची गरज आहे. आणि हा चौकार येतोय. सामना होतोय फिनिश. आणि सामना जिंकलेला आहे अमया 11 या संघाने. आणि अमया 11 संघ दाखल होतोय टॉप 3 मध्ये. अभिनंदन पीके यांचं आणि अभिनंदन अमया 11 या संघाचं. चला फिल्डिंग लावून घ्या साई 11.
आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे गौतम, ज्याने अष्टपैलू कामगिरी केली. गौतम मॅन ऑफ द मॅच.